नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक मिळेल. जे काही छोट्या-मोठ्या अपडेट असतात मित्रांनो, त्या आपण टेलिग्राम ग्रुपवरती टाकत असतो. कारण सर्व गोष्टीसाठी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणं पॉसिबल नसते. त्यासाठी तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हा. आणि तो टेलिग्राम चॅनल जो आहे तो आपला काय ओपन टू म्हणजे सर्वांसाठी चॅटिंगसाठी ओपन आहे. तिथे तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काही तुमचे डाऊट्स आहेत तिथे तुम्ही शेअर करू शकता. तर आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे की जलसंपदा विभागातर्फे आता जी DBची प्रोसेस होती ती आता सर्व DBची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. फक्त काही विभागाचे किंवा काही जिल्ह्यांचे रिझल्ट बाकी आहेत. त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती कव्हर करणार आहोत. तर बघा, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघता DB प्रोसेस झाली आणि आता त्याच्यानंतरची नेक्स्ट प्रोसेस काय असेल, ओके. आणि आपल्याला माहिती आहे की आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स येत आहेत, आता जलसंपदा विभागाकडून नियुक्त्या कधी येतील, त्याच्यानंतर म्हणजे वेटिंग लिस्ट, WL म्हणजे वेटिंग लिस्ट कधी लागेल, त्या संदर्भात काय माहिती आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना ईमेल आला आहे त्यांना आता परत संधी मिळेल का. कारण बघा, आता जी आपली प्रोसेस झाली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची, पण ज्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं नव्हतं किंवा ज्या विद्यार्थ्यांना ईमेल्स आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल का. तर ह्या संपूर्ण गोष्टीसाठी तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचे, जरा स्किप न करता. कारण एक जरी थोडंसं तुम्ही स्किप केलं तर तुमची माहिती अप्रूव्ह राहू शकते. तर आणखी त्याच्यानंतर एक आपल्या WRD तर्फे एक नवीन काय म्हणतो आपण, एक नोटिफिकेशन आलं आहे. आणि ते नोटिफिकेशन काय ते पण आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर आपण चला आता आपण सुरुवात करूया मित्रांनो. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी बघा, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं आहे. जे काही तुमचे डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. आणि सोबतच आपण टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम लिंकवरती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल. तिथे जाऊन तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन होऊ शकता. ते जे चॅनल आहे ते ओपन टू चॅट म्हणजे सर्वांसाठी ओपन आहे. तिथे तुम्ही चॅटिंग करू शकता आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत तिथे तुम्ही कमेंट करू शकता आणि आपण त्या प्रश्नांचं इथे उत्तर देत असतो. तर चला आता आपण बघूया एक एक स्टेप बाय स्टेप आपण ज्या प्रकारे इथे थंबनेलमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर नियुक्त्या कधी येतील, तर नियुक्त्या कधी येतील ह्या सर्व या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आधी शेड्यूल तुम्हाला मी घेऊन चलतो. हा जो आपला शेड्यूल आलेला होता बघा, जलसंपदा विभागातर्फे इथे संपूर्ण शेड्यूल त्यांनी दिलेला होता. आणि शेड्यूलनुसार संपूर्ण आता विभागाची DB प्रोसेस झालेली आहे. आपण बघू शकता इथे. आता इथे थोडंसं तुम्हाला व्ह्यू करायला इश्यू होईल, पण आता मी इथे तुम्हाला सांगून देतो. बघा, ही जी शेवटची तारीख होती मित्रांनो, आय होप तुम्हाला ते क्लिअरली दिसत असेल. तर ही होती 21/6/2024. तर या तारखेपर्यंत DB ज्या संपूर्ण कंप्लीट झालेल्या आहेत. पण याच्यानंतर आणखी आता DB कंप्लीट झाली, पण आता तुम्हाला नियुक्त्या कधी मिळतील, त्या संदर्भात मॅक्झिमम किती लांब जाऊ शकते ते पण आपण आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर बघा, आता ही जी डेट होती आपल्याला माहिती आहे की शेवटची डेट होती 21 तारखेपर्यंत सर्वांची DB कंप्लीट झालेली आहेत. पण याच्या अगोदर पण काय झालेलं बघा, आता लगेच आपल्याला थोडंसं याच्यामध्ये उशीर होऊ शकतो नियुक्त्या मिळण्यासाठी. तर त्याचं मागचं कारण काय, DB फक्त कंप्लीट झालेली आहे. पण सर्वांना माहिती आहे की मित्रांनो तुम्हाला असं ईमेल आलेला असेल आणि या ईमेलमध्ये जर तुम्ही क्लिअरली आता इथे रीड केलं तर तुम्हाला इथे बघायला मिळेल की बघा, ज्या विद्यार्थ्यांनी ज्यांचं पॉसिबल नव्हतं DBला जाण्यासाठी, तर त्यांना काय केलं होतं, WRDने एक थोडासा एक वाढीव काय म्हणतो एक मुदत दिलेली होती. आणि बघा, ज्यांना इश्यू होत होता DBसाठी जाण्यासाठी किंवा त्यांचे जे काही एकदम एक्स्ट्रीम कंडिशनमुळे किंवा त्यांचे काही एक्सक्युजेस असतील किंवा कोणत्या पण कारणास्तव ते DBला हजर राहू शकले नाही, त्या विद्यार्थ्यांना काय केलं होतं, यांनी 22 तारखेपर्यंत एक मुदत दिली होती की तुम्ही काय करायचं, ईमेलच्या माध्यमातून तुम्ही संबंधित तुमच्या झोनला किंवा आपला जो काही विभाग आहे WRDचा त्याला तुम्हाला कळवायचं होतं. तर आता बघा, ज्या विद्यार्थ्यांनी आता इथे याचा अर्थ इथे मुदत दिली, याचा अर्थ काय होईल, तर जे विद्यार्थी त्या 21 तारखेपर्यंत जे प्रेझेंट नव्हते तर त्यांना एक संधी देण्यात येईल. आणि ही संधी आता बघा, ही संधी कधी पण आता येऊ शकते. तर या विद्यार्थ्यांसाठी एक संधी देण्यात येईल. आणि ही संधी दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जी आता प्रोसेस नियुक्तीची फास्ट व्हायची होती, थोडंसं याच्यामध्ये डिले होऊ शकतो. आता समजा आता 21 तारखेनंतर सर्व वेटिंग लिस्ट लागण्याचे काम सुरू झाले असते, पण आता यांना परत एकदा संधी दिल्यामुळे तुम्हाला इथे 1 वीक थोडासा डिले होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपला हा आहे. दुसरा मुद्दा बघूया. तर बघा, दुसरा मुद्दा, आणखी एक परिपत्रक WRDने इथे जाहीर केलेलं होतं. या परिपत्रकामध्ये जे स्टेनोग्राफर पोस्ट आहे किंवा ज्याला आपण लघुलेखक म्हणतो, त्यांच्यासाठी काय केलेलं होतं, त्यांची पण आता इथे टायपिंग टेस्ट घेण्यात येणार आहे. इथे बघू शकता 80 मार्काची लघुलेखनाची परीक्षा घेण्यात येणार आहे. तर त्यांना पण एक संधी दिलेली होती वाढून. इथं यांना काय करायचं होतं, तो फॉर्म फिल करून द्यायचा होता 10/6 पासून 14/7/2024 पर्यंत.
पण इथे पण त्यांना बघा काही विद्यार्थ्यांच्या ज्या याद्या आहेत अजूनही परीक्षार्थ्यांनी लघुलेखनाच्या चाचणी परीक्षेच्या भाषेची निवड केलेली नव्हती, त्यांना पण आता इथे 21/6/2024 पासून 23/6/2024 पर्यंत इथे वाढीव मुदत देण्यात आली. म्हणजे आता काय होईल, यांची पण चाचणी होईल, आधी मागे पुढे यांची पण चाचणी होईल. ओके. आणि ज्या कॅन्डिडेट्सना पॉसिबल नव्हतं की ते DVला अब्सेंट होते किंवा काही कारणास्तव हजर नव्हते, त्यांना पण एक संधी देण्यात येईल. तर अशा प्रकारे जेव्हा ही संपूर्ण आता प्रोसेस होईल तर याच्यामध्ये तुमचा 1 वीक थोडासा एक्सटेंड होऊ शकतो. तर जी लिस्ट आपल्याला तर ही संपूर्ण प्रोसेस होऊन मित्रांनो WL म्हणजेच काय आपण म्हणतो त्याला वेटिंग लिस्ट. ओके. तर ती वेटिंग लिस्ट जी आता नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला म्हणजेच आपल्याला जुलै महिन्यामध्ये जी लागायला पाहिजे होती 2nd वीकपर्यंत, तर ती थोडीशी एक्सटेंड होऊन तुम्हाला 2nd ते 3rd वीकपर्यंत तुम्हाला इथे तुमची वेटिंग लिस्ट बघायला मिळेल. आणि या वेटिंग लिस्टमध्ये काय असेल ते पण मी सांगतो. पण त्याच्या आधी पण एक महत्त्वाची माहिती आहे, बरेचशा विद्यार्थ्यांचे कमेंट्स येतात की नाशिक आणि ठाणे विभागाचा रिझल्ट लागलेला नाही, विभाग म्हणा किंवा जिल्हा म्हणा. तर याच्याबद्दल काय अपडेट आहे ती पण आता मी तुम्हाला इथे समजावून सांगतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते, म्हणून तो पण एक पॉईंट कव्हर करू आणि त्याच्यानंतर आपली जी WL वेटिंग लिस्ट कशी लागेल आणि काय त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला बघायला मिळेल ते पण आपण पॉईंट्स कव्हर करणार आहोत. तर आता बघा, ज्या विद्यार्थ्यांनी आता ज्यांचं नाशिक आणि ठाणे विभाग वगळून इथे जाहिरात आपली निकाल लागलेला होता, तर बघा या विभागाची यादी न लावण्यामागे कोकण शिक्षक पदवीधर मतदार संघाचे जे आचारसंहिता लागलेली होती ते कारण पुढे करण्यात आलेलं होतं. पण वास्तविकरित्या आचारसंहितेमध्ये नियुक्ती देण्या व्यतिरिक्त सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा संबंधित विभागाला असते, परंतु जलसंपदा विभागाने ठाणे आणि नाशिक परिमंडळाची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्याकरता निवडणूक आयोगाची परवानगी मागितली असल्याची माहिती विभागाला कळवली. अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे ही माहिती कळवली आहे. तर याचा सांगण्याचा उद्देश तुम्हाला एकच, आता इतकं लांबलचक आपण वाचणार नाही. तर बघा, ठाणे आणि नाशिक या विभागाचा निकाल लागलेला नव्हता, त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांची कमेंट येतात की आमची जी व्हेरिफिकेशन किंवा जी DVची लिस्ट आहे ती कधीपर्यंत येईल. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला माहिती आहे की 27 तारखेपर्यंत ही DVची प्रोसेस आपली आचारसंहिता चालणार आहे पदवीधर मतदार संघाची. तर त्याच्यामुळे तुम्हाला आता 27 नंतर तुम्हाला काय करायचं, रेग्युलरली WRDची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती अपडेट म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, चेक करत राहायचं. सोबतच माझ्या टेलिग्राम ग्रुपला जोडून राहा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. जर तुम्ही वेबसाईट व्हिजिट करायला जरी मिस झाले तरी मी स्वतःहून काय करतो, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती माहिती देत असतो. त्याच्यासाठी तुम्हाला वारंवार सांगण्यात येत असते की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जे काही आपण अपडेट टाकतो ते तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर मिळतील. आणि सोबतच तुम्ही काय करायचं, टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटता कामा नये. तर हेच कारण असते मित्रांनो, तुम्हाला सबस्क्राईब करायला सांगत असतो मी. आणि व्हिडिओला पण मित्रांनो लाईक करा, थोडंसं तुमच्या लाईकमुळे मला मोटिवेशन मिळत असते. तर हा पॉईंट जो झाला तुमचा मित्रांनो, 27 तारखेनंतर तुमची त्या विद्यार्थ्यांची नाशिक आणि ठाणे विभाग यांची जी तुमची DVची लिस्ट आहे ती लागणार आहे. तर तुम्ही निश्चिंत राहा, याच्यानंतर एकदा आचारसंहिता संपली की तुम्हाला तुमची लिस्ट इथे बघायला मिळेल. तर हा पण पॉईंट झाला, ज्या विद्यार्थ्यांचे ठाणे नाशिक होते त्यांचे बरेचसे कमेंट येत होते, तर हा पण आपण पॉईंट याच्यामध्ये कव्हर केला. तर आता राहिला मित्रांनो जो तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की वेटिंग लिस्ट कधी लागेल याच्याबद्दल आपण आता माहिती आणि कशा पद्धतीने लागेल. तर बघा, आता सर्वांना काय केलं होतं, WRDने सर्वांना बोलवलेलं होतं, त्याच्यामध्ये कुठली कास्ट मेन्शन नव्हती. पण जनरली जो रेशिओ असतो 1:3 हा रेशिओ असतो, या रेशिओमध्ये सर्वांना बोलवण्यात आलेलं होतं. आता एक लिस्ट लागेल, त्या लिस्टमध्ये एक आपण अशी म्हणू शकतो की निवड यादी लागेल. आणि निवड यादीमध्ये तुम्हाला काय, इथे एक शेरा असेल की किंवा आपण रिमार्क म्हणतो, त्या शेरामध्ये लिहिलेलं असेल की कोणते विद्यार्थी पात्र किंवा अपात्र झाले आहेत DVमध्ये, ते तुम्हाला लिहून मिळेल. आणि तीच तुमची वेटिंग लिस्ट असेल, तिथं पण त्याच्यातच तुम्हाला वेटिंग लिस्ट पण लिहून मिळेल की वेटिंग नंबर किती आहे, WL1, WL2 की WL3 या प्रकारे तुम्हाला तिथे मेन्शन असेल. सोबतच तुम्हाला रिमार्कमध्ये तुम्ही व्हेरिफिकेशनमध्ये DVमध्ये पास झाले की नाही ते पण तुम्हाला तिथे मेन्शन असेल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची ही लिस्ट लागणार आहे. तर निश्चिंत राहा, येणाऱ्या तुम्हाला आता बघा जो आपला नेक्स्ट मंथ आहे म्हणजेच आपला जुलै महिन्यामध्ये याची संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होण्याची शक्यता आहे. मॅक्सिमम पकडून चला, थोडंसं डिले होईल, कारण आपण मी तुम्हाला जे 2 पॉईंट सांगितले त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वाढीव मुदत देण्यात आली आहे DVसाठी. आणि दुसरा पॉईंट आहे की जी पदवीधर मतदारसंघाचे जे त्याच्यामध्ये जे विभाग येत आहेत नाशिक आणि ठाणे, त्याच्यामुळे पण थोडंसं तुम्हाला इथे डिले बघायला मिळू शकतो. पण मॅक्सिमम पकडून चला, जुलैच्या 2nd to 3rd वीकमध्ये ही प्रोसेस याच्यामध्ये तुम्हाला काही ना काही पॉझिटिव्ह न्यूज बघायला मिळेल. म्हणजे तुमची निवड यादी इथे तुम्हाला
सेकंड नाही तर थर्ड वीकमध्ये जुलैच्या तुम्हाला इथे बघायला मिळेल. हा एक तुम्हाला इथे सांगण्याचा मुद्दा होता. तर मित्रांनो, ऑलमोस्ट आपण सर्व पॉईंट याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. तुमचे जे काही डाऊट्स असतील, आपण आपला मुद्दा कव्हर झालेला आहे. तर जे काही डाऊट असतील मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. ईमेलवाल्यांना संधी मिळेल का? तर ईमेलवाल्यांना त्याच्यासाठी एकच आहे, जे विद्यार्थी DV लिस्टमध्ये असतील त्यांचंच नाव इथे, त्यांनाच काय असणार आहे, इथे संधी असणार आहे. आणि ठाणे नाशिक विभागासाठी पण सेम, ज्या विद्यार्थ्यांचं DV लिस्टमध्ये नाव असेल त्यांनी काय करायचं आहे, त्यांना ईमेल येऊ की नको येऊ, त्यांना काय करायचं, आपल्या DVसाठी जायचं आहे. तर सर्वांना परत एकदा ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन ज्यांचं DV झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट असेल, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.